हाय हॅलो नमस्कार, मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या विजया मून या यूट्यूब चॅनलला. यामध्ये असतात माझ्या स्वलिखित कविता, स्वरचित कविता, माझ्या ग्रामपंचायतीच्या गप्पा गोष्टी, माझ्या आयुष्यातील काही चांगले गोड वाईट अनुभव आणि प्रसंग. आशा करते की तुम्हाला ते नक्कीच आवडत असेल. जर तुम्हाला असं गोष्टी शेअर करायला मी आवडल्या तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आज एक माझीवाली कविता आहे. आज पूर्ण दिवस खूप बिझी होता, कारण आज मी माझ्या पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या शाळेला भेट दिली. आज माझ्या गावातील महिलांसोबत आज मी बोलली. एक बाई अपंग झालेली आहे ॲक्सिडेंटमुळे. आज मी तिच्या घरी जाऊन तिला व्हिजिट देऊन तिची चौकशी करून तिला जे अपंगाचे सर्टिफिकेट वगैरे काढायचे आहेत त्याच्याबद्दल माहिती दिली. आणि मी तुम्हाला सांगते, माझ्या पिंपळगावची शाळा एवढी सुंदर आहे. छोटीशी शाळा आहे. ते आता निर्लेखित पण करावे लागणार आहे, कारण जुनी बिल्डिंग आहे, 1956 पासूनची ती बिल्डिंग आहे असं मला सरांनी सांगितलं तिथल्या. आणि खरंच त्याला जी रंगरंगोटी केली आहे ती खूप सुंदर पद्धतीने केलेली आहे. आणि तिथल्या मुलांशी सुद्धा बोलून मला खूप छान वाटलं, खूप आनंद झाला. आणि आम्हाला त्यांना आता एक टी व्ही पण घेऊन द्यायचा आहे, जेणेकरून त्यांना समोर शिक्षणासाठी आणखी प्रेरणा मिळेल. तर अशा एवढ्या बिझी शेड्यूलमधून पण आता रात्रीचे 11:30 वगैरे वाजत आलेले आहेत आणि माझी कविता राहिलेली आहे आणि ती तुमच्यासमोर आता मी शेअर करणार आहे. त्याचा मी तुम्हाला अशी सांगते की आता जी गुरुपौर्णिमा झाली तेव्हा ती मला सुचलेली कविता होती छोटीशी, आणि म्हणून मग मी ती लगेच बुकमध्ये उतरून काढली आणि आता मग म्हटलं की तुमच्यासमोर ती सादर करूया. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे गुरु जे आहेत ते आपल्या जन्मापासून बऱ्याच वर्षांपर्यंत हे सतत आयुष्यभर मिळत राहतात. गुरूंमुळेच आपलं आयुष्य हे अधिकाधिक चांगलं बनते, किंवा एक आपण चांगलं नागरिक बनायसाठीचं आपल्याला म्हणजे गुरु आपल्याला घडत असतो. जर चांगले गुरु भेटले तर आपल्यालाच आयुष्य चांगलं बनते. आणि आपल्याला जर समाजातील लोक म्हणा किंवा असं काही वाईट प्रवृत्तीचे लोक जर भेटले तर आपलं आयुष्य काय होते हे वाईट दिशेने झुकायला सुरुवात होते. त्याच्यामुळे आपण असंच मानूया की आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला चांगलेच गुरु भेटायला पाहिजेत. आणि मी तुमच्यासमोर माझी ही कविता सादर करते. कवितेचं नाव आहे गुरु एक मार्गदाता. तर आयुष्यात जर भेटले प्रत्येकाला चांगले गुरु, सर्वांना मग आपण नक्कीच पुरून उरू. गुरुपेक्षाही चांगले अजून आपण करू, गुरुपेक्षाही चांगले अजून आपण करू, शिकवण कायम त्यांची आपण अनुसरू. आनंदाने आयुष्य मग लागते आपले भरू. चांगले जर आपल्याला गुरु भेटले तर आनंदाने आयुष्य मग लागते आपले भरू. असेच असतात प्रत्येकाच्या आयुष्यातील गुरु. तेच असतात आपल्या आयुष्याचे कल्पतरू. शिकवण आपण त्यांची नेहमीच अनुसरू. असे शोधावे कुठे लागते गुरु फिरू फिरू. बालपणी प्रथम आई, नंतर बाबा, आजी आजोबा, त्यानंतर अंगणवाडी शाळेतील शिक्षक, यांचे शाळेतील शिक्षक हेच मिळतात गुरु. उत्तम नागरिक बनविण्यासाठी प्रयत्न असतात त्यांचे सतत सुरू. मुलांनी चांगलं नागरिक बनावं, या देशाचं नाव मोठं करावं आणि एक चांगलं ह्युमन बिईंग म्हणून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपलं आयुष्य सर्वाईव्ह करावं, म्हणून त्यांचे उत्तम नागरिक बनण्यासाठी काय असतात, सतत प्रयत्न हे चालू असतात. पण हे सगळं झालं ते आपल्या आयुष्यात जे आपोआप येणारे गुरु आहेत त्यांच्याबद्दल. पण जसं आपण जेव्हा तो व्यक्ती मोठा होतो आणि समाजामध्ये वावरतो, तेव्हा समाज त्याला कसा वागवतो त्यानुसार सुद्धा त्याचेवाले विचार काय होतात, हे चेंज होत राहतात. समाज जसा वागवतो व्यक्तीला तसाच विचार होतो त्याचा सुरू. जर समाजाने त्याला प्रेम प्रेम काय म्हणते सहानुभूती, आपुलकी दिली तर त्याला असं वाटेल की नाही, जग खूप चांगलं आहे, समाज खूप चांगला आहे. आणि अशाच वेळेस जर समाजाने त्याला त्याच्या वाढत्या वयामध्ये ईर्ष्या, राग, द्वेष, मत्सर या सगळ्या गोष्टी दिल्या तर त्याला काय वाटेल की नाही, समाजसुद्धा हा वाईटच असतो. समाज जसा वागवतो व्यक्तीला तसाच विचार होतो त्याचा सुरू. आलेल्या अनुभवातून तो मनाची कोरी पाठी लागतो भरू. जे जे त्याला अनुभव आयुष्यामध्ये येत जातात त्यानुसार तो त्याच्यावाल्या मनावर ते अनुभव उमटत जाते आणि त्याच्यावाल्या विचारांची क्षमता काय आहे ही वाढत जाते. मग काय नंतर होते, पण व्यक्तीचे वय अनेक वर्ष जेव्हा पार लागते करू, समजते त्याला आयुष्य जगताना अनुभव हाच एक मोठा गुरु. काळाचे चक्र अविरत राहते प्रत्येकाचे ते सुरू. मित्रमैत्रिणीसुद्धा अनेक संकटात बनू लागतात गुरु.
हे वाक्य आणि ह्या काही ओळी अतिशय महत्त्वाच्या आहेत माझ्या दृष्टीने. कारण मी तुम्हाला सांगते की मी बऱ्याच अनुभवांनी आता परिपूर्ण झालेले आहे, संपन्न झाले आणि मला आता आयुष्यामध्ये सुद्धा असे अनेक अनुभव घ्यायचे आहेत की ज्यामुळे मला माझ्या विचारांना एक वेगळी दिशा मिळणार आहे. जेव्हा आपण जसं मोठं होत जातो आपण सगळेच जण अनुभव संपन्न हे होत जातो. तर आपल्याला अनुभव संपन्न होणं आणि चांगल्या वाईट अनुभवातून आपण काही शिकणं हे सुद्धा आपल्याला काय होते तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ते सुद्धा आपल्याला काय करते, आपल्या आयुष्यामध्ये गुरुचाच रोल हा पूर्ण करत असते. आणि जेव्हा आपले आई-वडील, आपले नातेवाईक आपल्याला सांगू शकत नाही, आपले शिक्षक सांगू शकत नाही, अशा वेळेस जे आपले समवयस्क म्हणा की आपल्यापेक्षा लहान किंवा मोठे जे कोणते आपले मित्र-मैत्रिणी असतात ते सुद्धा आपल्याला काय करतात, आपल्या आयुष्यामध्ये गुरु बनतात आणि आपल्या संकटांना काय करतात, ते सामना करतात किंवा त्याच्यातून मदत करतात. मित्रमैत्रिणीसुद्धा अनेक संकटात गुरु बनवून लागतात आपल्याला नक्कीच तारू, है ना. प्रत्येक व्यक्ती आणि त्याच्यातील चांगले वाईट गुण हे नका कुणीच विसरू, हे नका कुणीच विसरू. तर आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या व्यक्तीमधल्या चांगल्या गुणांना आपण गुरु बनवायचं आहे आणि वाईट गुणांना आपण गुरु बनवायचं आहे का नाही. कारण जर आपण वाईट गुण जर आपण घेतले एखाद्या व्यक्तीमधले तर आपल्याला सुद्धा काही येईल, वाईटचपणा येईल. त्याच्यामुळे आपण काय करायचं, चांगलं वाईट आणि चांगलं आणि वाईट हे दोन्ही पण गुण एखाद्या व्यक्तीमध्ये हे 100% राहतातच राहतात. मग काय हे एवढ्या प्रकारचे गुरु जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येत राहतात आणि आपल्याला आयुष्याला अनुभव संपन्न असं बनवत राहतात आणि चांगल्या पद्धतीने आनंददायी बनवत राहतात, अशा अनेक प्रकारच्या गुरूंच्या ज्ञानाच्या प्रकाशात आयुष्याचा अविरत प्रवास करतो इथे पृथ्वीवर आलेला प्रत्येक वाटसरू. शेवटच्या 2 ओळी आहेत, जरा मोठ्या झालेल्या आहेत आणि त्या मला व्यवस्थित पद्धतीने कदाचित सांगता येणार नाही समजून. पण ह्या जगामध्ये जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा आल्यानंतर मी याला वाटसरू उपमा दिलेली आहे. तर इथे काय करताय, जो आपला प्रवास करत आहे त्या प्रवासामध्ये जे आपल्याला असे अनेक प्रकारचे गुरु भेटतात, त्यांच्या अशा अनेक प्रकारच्या गुरूंच्या ज्ञानाच्या प्रकाशात आयुष्याचा अविरत प्रवास करतो इथे पृथ्वीवर आलेला प्रत्येक वाटसरू. जो व्यक्ती इथे या जगामध्ये आलेला आहे त्याला आपली जर्नी ही कंप्लीट काय करायची आहे, नक्कीच करायची आहे. अशी ही माझी कविता होती. आशा करते की तुम्हाला ती आवडलेली असेल आणि तुम्हाला माझी कविता कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा, जेणेकरून मला अजून जशा काही कविता सुचतील त्या तुमच्यासमोर सादर करता येतील. आणि मला नक्कीच आनंद होतो की माझ्या कविता ह्या तुम्हाला आवडत असतात. जर नाही काही आवडलं किंवा मी आणखी काही चेंज करायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही मला नक्कीच सांगू शकता. मी त्या दृष्टीने प्रयत्न करेल. आणि मला जे समजा लिखाणाची आवड आहे ती मी नक्कीच डेव्हलप करायचा प्रयत्न करेल. पण त्यासाठी माझं लिखाण कशा पद्धतीचं आहे हे सुद्धा तुमच्याकडून मला कळणं अपेक्षित आहे. कारण तुम्हीसुद्धा माझे गुरुच आहात. आणि अशा ठिकाणी अशी ही माझी कविता होती जी मी तुमच्यासमोर सादर केली. आता वेळ बराच झालेला आहे. भेटूया माझ्या पुढच्या कवितेमध्ये किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत गुड नाईट, शुभरात्री, बाय.